नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण नाश्ता बनवणार आहोत फॉर्च्यून सुजीमध्ये. ही सुजी एकदम मस्त आहे आणि एकदम फुलते. सुजी बनवण्यासाठी इथे कांदा, टोमॅटो आणि मिरची घेतलेली आहे. खूप सारी मिरची घेतलेली आहे. तर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. आपण हे पावशेर सुजी टाकून देऊया. जाडा असल्यामुळे डबल होतो. पावशेरच सुजी घेतलेली आहे. आता इथे गोवर्धनचं तूप आपण टाकून देणार आहोत. सुजी आपण गोवर्धन तुपामध्येच करणार आहोत. खूपच टेस्ट लागते. इथे एक मोठा चमचा भरून सुजी घेतलेली आहे. आता आपण तुपामध्ये सुजी भाजून घेऊया. सुजी भाजल्याने तुपामध्ये खूप फुलते. बारीक गॅसवरच आपल्याला सुजी भाजून घ्यायची आहे. बघा, आपली सुजी छान फुललेली आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण पॅनमध्ये एक मोठा चमचा भरून तूप टाकून दिलेला आहे. आता अर्धा चमचा मोहरी, थोडेसे जिरे टाकून घेऊया. चांगले परतून घेऊया. लगेचच आता आपण मिरची टाकून देऊया. मिरची पण चांगली तळून झालेली आहे. आता कांदा टाकून देऊया. कांदा पण चांगला ब्राऊन कलरवर भाजून तळून घ्यायचा आहे. तर लगेच टोमॅटो टाकून देऊया. चांगलं परतून घेऊया तुपामध्ये. किंचित हळद टाकून देऊया. नाही टाकलं तरीही चालतं. तर चांगल्या प्रकारे कांदा, मिरची, टोमॅटो मस्त परतून झालेला आहे. आता आपण सुजी टाकून देऊया. सुजी टाकून दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मीठ टाकून दिलेलं आहे. पुन्हा एकदा मीठ टाकल्याच्या नंतर चांगलं आपण परतून घेणार आहोत सुजी. आता यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही. सुजी करताना, शिरा करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, नाहीतर सुजी थिजते, फुलत नाही. तर गरम पाणी टाकून दिलेलं आहे. अशा प्रकारे आणि लगेचच उपीट तयार होतं आपलं. एकदम फुलतं. आता आपलं सर्व बाजूने आपण हलवून घेतलेलं आहे. आता 1-2 मिनिटे आपण बारीक गॅस करून झाकण ठेवून दिलेलं आहे. बघूया आपली सुजी कशी फुललेली आहे. वाव, किती मस्त डबल झालेला आहे आपली सुजी. चला सर्व करून घेऊया. बघा किती फुललेली आहे आपली सुजी. सकाळचा नाश्ता सुजी उपीट. कसं वाटलं तुम्हाला सुजी उपीट? आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्स करा. व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.